यामध्ये पिकलेल्या केळीचं जे सारण भरलेलं आहे त्यामुळे याला, आणि दही सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे याला गोड, आंबट, तिखट अशी छान चव येते. तुम्ही नक्की करून बघा. नेहमीचे उपवासाचे तेच ते वडे, तेच ते भजे, तेच ते साबुदाण्याची खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर उपवासाचे हे भजे पिकलेल्या केळीचे चला तर आपण करून बघूयात कसे बनतात. तर उपवासाची भजी बनवण्यासाठी ह्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत ना, ह्या घेतलेल्या आहेत. ह्या फिक्क्या मिरच्या आहेत. फक्त याच्या आतमध्ये जे बीज असतात ना, या बीजच तिखट असतात. तर हे बीज आपल्याला सर्व काढून घ्यायचे आहेत. ह्या मिरच्या मी छान प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या आपल्याला मधोमध छान प्रकारे असा कट करून घ्यायचा आहे. आणि याच्या मधील जो भाग आहे ना बीजाचा, हा सर्व बीजाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. जवळजवळ 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्या आतील सर्व भाग आपण बीजाचा काढून टाकलेला आहे. आता या आतील भागामध्ये स्टफिंग भरणार आहोत आणि स्टफिंग साठी मी एक पिकलेलं केळ घेतलेलं आहे. हे जे पिकलेलं केळ आहे याचे छान प्रकारे असे थोडेसे स्लाइस करून घ्यायचे आहे. 3 ते 4 स्लाइस करून घेतलेले आहे. त्याचे काट्याच्या चमच्याच्या मदतीने हे पिकलेलं केळ असं छान प्रकारे असं मॅश करून घ्यायचं आहे आधी आपल्याला. यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहे. पोहे खाण्याच्या चम्मचने 2 चम्मच शेंगदाणा कूट घेतलेला आहे. एक हिरवी मिरची आहे. तुम्हाला जर वाढलेलं तिखट टाकायचं असेल यामध्ये तर तुम्ही वाढलेलं तिखट सुद्धा टाकू शकता. आणि हे सर्व सारण छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा मिरचीचा आतील जो भाग आहे ना, यामध्ये छान प्रकारे असं स्टफिंग भरून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मिरच्यांमध्ये. केळाचं आणि शेंगदाण्याच्या कुटाचं सारण पूर्ण या मिरच्यांमध्ये छान अशा प्रकारे मस्त भरून घेतलेलं आहे. आता याच्या बाहेरच्या कोटिंगचं सारण आपण तयार करून घेऊयात. अर्धी वाटी शिंगाडा पीठ घेतलेलं आहे. पाऊण वाटी हे कच्च्या केळीचं पीठ आहे हे घेतलेलं आहे. साबुदाणा आणि भगर याचे हे मिश्रण केलेलं आहे. बारीक मिक्सर मधून फिरून घेतलेलं आहे. ते 2 चम्मच यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. 2 ते 3 चम्मच टाकून घ्यायचं आहे. याने जे आपला वरचं कोटिंग आहे ना भज्यांचं, त्याला क्रिस्पीनेस छान येते. 1 चम्मच दही घेणार आहे. थोडंसं लाल तिखट, जिरा 1 चम्मच. जिरा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घ्यायचा नसेल जिरा तर तुम्ही अवॉइड करू शकता जिरा. चवीनुसार मीठ. आणि हे मिश्रण छान प्रकारे असं मस्त फिरून घ्यायचं आहे. आणि फिरून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण आपल्याला फिरवत जायचं आहे. मस्त अशा प्रकारे असं सारण छान मिक्स करून घेतलेलं आहे. मिरची या सारणामध्ये छान अशा प्रकारे कोट करून घ्यायची आहे. आणि छान तेल तपलेलं आहे अशी मिरची सोडायची आपल्याला. आणि छान मंद गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत भजे आपल्याला. छान हे उपवासाची भजी बघा मस्त मीडियम गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारे उपवासाची पिकलेल्या केळाची भजी छान मस्त बनून तयार होतात. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा भजे कसे झाले तर.